गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण कॅन, कूड, बी एबल टू आणि अनेबल टू हे वाक्यांमध्ये कसं यूज करायचं ते बघायचं आहे. कॅन म्हणजे क्षमता, ॲबिलिटी, ABILITY, ॲबिलिटी, क्षमता. हे दाखवणारं हे कॅन आणि कूड हे दोन्ही मॉडल ऑक्झिलरी आहेत. आणि हे कॅन हे प्रेझेंट टेन्स वर्तमान काळातलं आहे, कूड हे पास्ट टेन्स भूतकाळातलं आहे. आणि हे दोन्ही मूळ क्रियापदाच्या म्हणजे मूळ जे व्हर्ब असतं आपलं त्या व्हर्बच्या आधी येतं. आणि कॅन जेव्हा असेल, कॅन म्हणजे तो करू शकतो किंवा ती करू शकणे. आणि ह्याचा आपण एबल म्हणजे सक्षम असणे. तर कॅन जेव्हा येतं आणि जेव्हा आपल्याला बी एबल टू घालायचं असतं तेव्हा त्या बी म्हणजेच टू बीची वर्तमान काळातली ॲम, इज, आर त्या वाक्यानुसार ही रूपं घालायची, म्हणजे हे फॉर्म घालायचे. आणि पास्ट टेन्स असेल तर वाक्यानुसार त्या वॉज आणि वेअरचा यूज करायचा. तर हे एक्झाम्पल्स बघूया आपण आता. ही कुड सेव्ह अ रुपी एव्हरी डे. आता हे कूड आहे, कूड हे पास्ट आहे आणि हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, म्हणजे एकवचन आहे. त्यामुळे एकवचन असल्यामुळे वॉज आलं. ही म्हणजे तो, ही कुड सेव्ह अ रुपी एव्हरी डे, तो 1 रुपया रोज वाचवू शकला, तो आहे म्हणून ही नंतर वॉज आलं. टू बीचं रूप वॉज. एबल टू सेव्ह अ रुपी एव्हरी डे म्हणजे तो दररोज 1 रुपया वाचवू शकला. नेक्स्ट सेंटेन्स, आय कॅन गिव्ह यू 500 रुपीज. मी तुला किंवा तुम्हाला 500 रुपये देऊ शकते. आता कॅन आहे, हा प्रेझेंट टेन्स आहे, त्यामुळे आय नंतर ॲम येतं. आय ॲम एबल टू गिव्ह यू 500 रुपीज. यू कॅन यूज फ्लॉवर्स. यू नंतर आपण आर घालतो. कॅन हे प्रेझेंट टेन्स आहे, त्यामुळे यू आर एबल टू यूज फ्लॉवर्स. नेक्स्ट सेंटेन्स, पीपल कुड सीट, वॉक अँड स्टँड ऑन द वॉल. पीपल हे प्लुरल आहे, म्हणजे अनेक लोक, आणि कुड हे पास्ट फॉर्म आहे. त्यामुळे पीपल वेअर, पीपल हे अनेक असतात, सिंग्युलर नाही, प्लुरल आहे, अनेक वचन आहे. कूड आहे पास्ट टेन्स म्हणून वेअर आलं किंवा वर असं पण म्हणतात. पीपल वेअर एबल टू सीट, वॉक अँड स्टँड. नेक्स्ट सेंटेन्स, कॅन शी स्पीक इंग्लिश. कॅन प्रेझेंट टेन्स, शी सिंग्युलर त्यामुळे इज शी एबल टू स्पीक इंग्लिश. कॅन हे प्रेझेंट टेन्स आणि शी हे सिंग्युलर म्हणून इज शी एबल टू स्पीक इंग्लिश. आता आपण कॅनॉट आणि कुड नॉटचं बघूया. कॅनॉट असेल तर ॲम, इज, आर प्लस नॉट एबल टू, आणि कुड नॉट असेल तर वॉज, वेअर प्लस नॉट एबल टू. म्हणजेच काय, आय कॅनॉट इमॅजिन धिस. मी हे इमॅजिनच करू शकत नाही, म्हणजे मी याची कल्पनाच करू शकत नाही. त्यावेळी आय आहे, आय नंतर ॲम येतं. कॅन हे प्रेझेंट टेन्स आहे, वर्तमान काळ आहे, त्यामुळे ॲम आलं. आय ॲम नॉट एबल टू इमॅजिन धिस. एबल टू नेहमी लावायचं क्रियापदाच्या आधी, व्हर्बच्या आधी. दे कॅनॉट ड्राईव्ह अ कार. ते कार ड्राईव्ह करू शकत नाहीत, म्हणजे कार चालवू शकत नाहीत. दे आर नॉट, दे प्लुरल आहे, कॅन आहे प्रेझेंट टेन्स आहे, दे हे प्लुरल आहे म्हणजे बहुवचन आहे, अनेक वचन आहे. त्यामुळे दे नंतर वर्तमान काळ असल्यामुळे प्रेझेंट टेन्स असल्यामुळे आलं आर. दे आर नॉट एबल टू ड्राईव्ह अ कार. ही कुड नॉट हेल्प देम. तो त्यांना मदत करू शकला नाही. ही वॉज नॉट, ही कुड नॉट पास्ट टेन्स, ही सिंग्युलर त्यामुळे ही वॉज नॉट एबल टू हेल्प देम. चिल्ड्रन कुड नॉट मूव्ह. चिल्ड्रन हे प्लुरल आहे, बहुवचन आहे, अनेक वचन. चाइल्ड एकवचन, चिल्ड्रन अनेक वचन. कुड पास्ट टेन्स त्यामुळे चिल्ड्रन वेअर नॉट एबल टू मूव्ह. आता कॅनॉट म्हटल्यानंतर सिम्पल प्रेझेंट टेन्स ॲम, इज, आर अनेबल टू, म्हणजे नॉट एबल टू त्याच्याऐवजी अनेबल टू असं पण घेतो आपण. कुड नॉट, वॉज, वेअर, अनेबल टू. वी कॅनॉट वॉक फास्ट. आम्ही फास्ट म्हणजे फास्ट चालू शकत नाही, त्याच्याऐवजी आपण असं म्हणू शकतो वी आर अनेबल टू वॉक फास्ट. म्हणजेच वी आर नॉट एबल टू किंवा वी कॅनॉट. वी आर, वी कॅन आहे, कॅन कॅन प्रेझेंट टेन्स त्यामुळे आर आलं आणि वी प्लुरल असल्यामुळे आर आलं. आय कुड नॉट से अ सिंगल वर्ड. मी एकही शब्द बोलू शकलो नाही. आय नंतर ॲम येतं प्रेझेंटमध्ये, पण इथं आहे पास्ट त्यामुळे वॉज. आय वॉज अनेबल टू से अ सिंगल वर्ड. आय कांट पुट माय स्कूल बॅग देअर.
आय एम अनेबल टू पुट माय स्कूल बॅग देअर. इथं कॅन प्रेझेंट टेन्स त्यामुळे ॲम आलं. इथं पास्ट टेन्स त्यामुळे वॉज आलं. दे कुड नॉट स्टे विथ यू. ते तुमच्याबरोबर राहू शकले नाहीत. दे प्लुरल आहे. कुड पास्ट टेन्स त्यामुळे दे वेअर अनेबल टू स्टे विथ यू. आता आपण ॲम इज आर एबल टू म्हणजेच त्याच्याऐवजी कॅन लिहायचं आणि वॉज वेअर एबल टूच्याऐवजी कुड लिहायचं. ती सेंटेन्सेस बघूया. दे वेअर एबल टू रीच इन टाईम म्हणजे ते घरी वेळेत पोहोचू शकले. वेअर एबल टूच्याऐवजी आपण लिहायचं कुड, कारण वेअर हे पास्ट टेन्स आहे आणि म्हणून इथं आला कुड. द पॅसेंजर्स आर एबल टू रिटर्न होम. पॅसेंजर्स हे घरी परत जाण्यासाठी सक्षम आहेत म्हणजेच जाऊ शकतात. आर एबल टू इथं आर आहे. पॅसेंजर्स प्लुरल आहे, अनेक वचन म्हणून आर आहे आणि हा आहे प्रेझेंट टेन्स त्यामुळे द पॅसेंजर्स कॅन रिटर्न होम म्हणजे पॅसेंजर्स घरी परत पोहोचू शकतात. आय एम एबल टू कुक. मी कुकिंग म्हणजे काही शिजवणं म्हणजे स्वयंपाक करण्यास एबल आहे म्हणजे सक्षम आहे म्हणजेच मी स्वयंपाक करू शकतो किंवा शकते. तर ॲम आहे म्हणजेच प्रेझेंट टेन्स आहे. आय आहे त्यामुळे आय कॅन कुक. ही वॉज एबल टू प्रोनाऊन्स हर नेम. प्रोनाऊन्स म्हणजे उच्चारणे. तो तिचं नाव उच्चारू शकला. वॉज एबल टू हा आहे पास्ट टेन्स म्हणून इथं आलं कुड. ही कुड प्रोनाऊन्स हर नेम म्हणजे तो तिचं नाव उच्चारू शकला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.